तर मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या 15 मे 2025च्या भागामध्ये बरंच काही घडलं आहे. तर होतं काय, मालिकेच्या सुरुवातीला प्रताप अर्जुनला ज्यावेळेस अर्जुन घरी येतो त्यावेळेस विचारतो कोर्टात नेमकी काय झालं आहे. कारण अश्विन आणि प्रिया म्हणजे तन्वी अजून काही घरी आल्या नाही आहेत. मग अर्जुन कोर्टामध्ये जे काय झालं ते सगळं सांगायला लागतो आणि तो हेही म्हणतो की तन्वीच्या बाबतीत काय चांगलं झालेलं नाही आहे आणि तिचं मी खरं रूप कोर्टामध्ये सगळ्यांसमोर आणलं आहे. तो सांगतो की मी हे सिद्ध केलं कोर्टामध्ये की तिचे आणि साक्षीचे कुणाचे आधीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाणसुद्धा झाली आहे. हे ऐकताच प्रताप आणि कल्पना चेहरा मात्र पडतो. अर्जुन पुढे सांगतो की शिवाय त्या अजून एक गोष्ट कोर्टामध्ये मी सिद्ध केली की ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी विलासच्या फोनवरून पोलिसांना एक मेसेज गेला आणि तो मेसेज प्रियाने केली असण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली आहे. हे ऐकताच कल्पना मात्र एकदम शॉकमध्ये जाते. ती म्हणते असं होऊच शकत नाही. मग अर्जुन म्हणतो हा तुम्हाला पहिला धक्का बसला आहे, असे आणखी धक्के तुमच्या तन्वीच्या बाबतीत तुम्हाला बसतील. मग तुम्ही सावध राहा म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. मग मात्र कल्पना म्हणते असं होऊच शकत नाही. मग अर्जुन म्हणतो असं का करताय तुम्ही? मी तुम्हाला आत्तापर्यंत किती वेळा त्या प्रियाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणला, तिचा खोटाडेपणा तुमच्या समोर आणला, पण तुम्ही आहात की तिच्यावरचा विश्वास तुमचा जराही ढळत नाही आहे. मग अर्जुन चिडून त्याच्या रूममध्ये निघून जातो. मग सायलीसुद्धा पाठोपाठ त्याच्या मागे येते आणि त्याला समजावते की तुम्ही एवढा त्रास का करून घेत आहे, तुमच्या आईवडिलांना होणारा त्रास मला बघवत नाही, मलाही कळतं आहे. मग अर्जुन म्हणतो मी तरी काय करू, ते इतके भोळे आहेत ना की त्यांचा तन्वीवरचा एवढा विश्वास आहे की तीच खरी आहे म्हणून. पण मला माहिती आहे की तन्वी त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेते आणि असं मी होऊ देणार नाही. मग सायलीसुद्धा म्हणते हो, मलाही तुमचं म्हणणं बरोबर वाटतं की प्रिया त्यांच्या भोळेपणाचा खूप फायदा घेते आणि लवकरच खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल. आणि मग सायली त्याचं कौतुक करायला सुरुवात करते आणि त्यात मालिका पुढे सरते. आता मी शिफ्ट करतो आहे रविराजच्या घरी, जिथे मेन गोष्ट घडली तिथे. तर रविराजच्या घरी आपण बघितलं होतं की रविराजने अश्विन आणि प्रियाला त्याच्या घरी बोलवलं आहे कारण त्याच्या मनात जाम शंका आहेत की प्रिया आपल्यासोबत खोटं का बोलली ते. आपण काल बघितलं असेल की रडून ती सगळ्यांना इमोशन करायचा प्रयत्न करते आणि सुमन बिचारी तिच्या रडण्यामध्ये येऊन पण जाते. एक वेळ ती म्हणते भाऊजी तुम्ही बघा ना की तन्वीला किती त्रास होतो. मात्र रविराज म्हणतो नाही, तिला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील. आणि आपण काल बघितलं होतं की तिने सांगितलं की हो माझे तिचे संबंध होते, म्हणजे साक्षी आणि मी एक महिना आधीपासून ओळखतो, पण तिने खून केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं नाही कारण मला वाटलं की तुम्ही माझ्या विश्वास ठेवताल की नाही ठेवताल. मग ह्या गोष्टीवर त्याचा म्हणजे रविराजचा थोडा विश्वास बसतो. पण तो म्हणतो मला एक सांग की तू मला हे आधी का नाही सांगितलं, तुला माझ्या जरा विश्वास नव्हता का? मग मात्र प्रियाला वाटतं की आता आपलं सगळं खोटारडेपणा उघडा होईल म्हणून ती आणखी रडायला लागते. ती म्हणते मी तरी काय करू, आमच्याकडे आश्रमात जरा पैसे नव्हते, पाणीपुरी खायला पण पैसे नव्हते आमच्याकडे आणि त्यावेळेस मला साक्षीने मदत केली. माझा फॅशन डिझायनिंगचा जो छंद होता, तो कोर्स होता, त्याला ॲडमिशन घ्यायला तिने मदत केली. व तिच्या उपकाराखाली मी दबले होते आणि बाबा तुम्ही मला जसे भेटले आणि तुम्ही जे पैसे मला दिले ते पैसे मी सगळे तिचे चुकते केले आणि तिच्या उपकारात तुम्ही मोकळे झाले. मग मात्र रविराज म्हणतो ठीक आहे, मला हे प्रूव्ह करून दाखव की तू तिला पैसे दिले, खरंच दिले का पैसे, असं तो म्हणतो. मग ती म्हणते ठीक आहे मी तुमच्यासोबत फोन लावते आणि ती फोन लावते, खरंच फोन लावते मित्रांनो. पण रविराज म्हणतो तू फोन काढा नको लावू, कारण तू फोन तर काढायला लावला तर तू हवं तसं बोलशील आणि समोरचा व्यक्ती काय बोलतो मला कळणार नाही. तो म्हणतो फोन स्पीकरला ठेव. आता मात्र प्रियाची होते गोची. नागराजसुद्धा मनात विचार करतो ह्या पोरीने अति शहाणपणाच्या नादात स्वतः पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तर तिकडनं साक्षी किंवा महिपत जर का वाकडं तिकडं बोलले तर ही पोरगी गेली. पण मित्रांनो तिकडे महिपत आणि साक्षी टेन्शनवर बसले असतात, कारण साक्षी 2 महिने कोर्टातून म्हणजे जेलमधून राहून आल्यानंतर ती शून्यात असते, तिला काहीच कळत नसते की काय घडतं आहे. मग महिपत तिचा फोन उचलतो आणि इकडनं बोलते प्रिया, ती म्हणते साक्षी मी तन्वी बोलते गं. मग एक क्षण महिपत म्हणतो हे काय, हे पोरीने आज अशी काय सुरुवात केली आणि तन्वी म्हणजे जे जगाला तिचं नाव सांगायचं ती काय सांगते. म्हणजे महिपत इथे हुशार होतो, सावध होतो, तो काहीच बोलत नाही. मग इकडनं तन्वी प्रियाच बोलते की माझ्यासमोर माझे बाबा उभे आहेत आणि त्यांना तुझ्याकडनं काहीतरी स्पष्टीकरण हवं आहे. मग ती म्हणते तू जे मला पैसे दिले होते म्हणजे आधी, ते पैसे मी तुला चुकते केलेत नाही त्यांना सांग. मग महिपत तिकडनं बोलतो की मी तिचा बाप महिपत शिकरे बोलतो आहे आणि ती बाहेर गेली आहे आणि हो तिने मला सांगितलं आहे की जे पैसे तिने तुला दिले होते उसने म्हणून ते सगळे पैसे तू फेडले, असं म्हणतो फोन कट करतो. मग मात्र
प्रिया उर्फ तन्वी आणखी म्हणजे रडायला लागते आणि म्हणते, बघा बाबा, मी तुमच्यासमोर सिद्ध केलं आहे, आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मग तो म्हणतो की मी तुझ्यावर विश्वास ठेव न ठेव याने काही केसची दिशा बदलणार नाही आहे. आणि यावेळेस मित्रांनो, सुमन आणि प्रतिमासुद्धा रविराजची बाजू घेतात. सुमन म्हणते की ते एकदम हुशार वकील आहेत, ते सगळ्या गोष्टींचा चौफेर विचार करतात आणि मग डिसिजन देतात. आणि प्रतिमा तर इथे चक्क म्हणते की तुझ्यामुळे, म्हणजे प्रिया, तुझ्यामुळे आम्हाला एवढे धक्के बसले की आम्हाला ते पचायला खूप अवघड जातात. आम्हाला थोडा वेळ दे की याबाबत, म्हणजे तुझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते. मग मात्र इथे रविराज जाम चिडला असतो. मग अशी म्हणतो, काका, मला ना आता म्हणजे तन्वीवर विश्वास आला आहे, कारण की महिपतसारखा माणूस जर तिची बाजू घेऊन बोलतोय तर मला हे पुरेसे कारण आहे की तन्वी खरं बोलते. पण दादाने जे कोर्टात पुरावे सादर केले ते थोडे पचवायला अवघड जात आहे. तेवढंच तुम्हाला हवं असेल तर वेळ घ्या, पण मला काही वेळ घ्यायची गरज नाही, मी तन्वीच्या बाजूने आहे. मग तो तन्वी म्हणतो की चल आपण आता घरी जाऊ. मात्र ती म्हणते, नाही, जोपर्यंत बाबा मला म्हणत नाही की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मात्र रविराज म्हणतो, माझा विश्वास आता डिपेंड आहे अर्जुनवर. तू आता इथून पुढे कोणते पुरावे सादर करतो त्याच्यावर माझा डिसिजन ठरेल. तू आता इथून निघ, कारण तुझी घरचे तुझी वाट बघतात. आणि निघ म्हटल्यानंतर मात्र अश्विनचा चेहरासुद्धा पडतो. म्हणजे एक प्रकारे त्या दोघांना त्यांनी चक्क घरातून हाकलून दिलं आहे. आणि मित्रांनो, इथे आजची मालिका संपते. तर उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, कारण की मालिकेच्या शेवटी प्रताप आणि कल्पना टेन्शनवर बसलेले असतात. त्यावेळेस सायली तिथे येते आणि प्रताप तिला म्हणतो की आपण ना देवाला नैवेद्य दाखवू. नैवेद्य दाखवण्याने घरामध्ये शांती येते. म्हणून उद्याच्या भागामध्ये ज्यावेळेस सायली नैवेद्य दाखवण्यासाठी ताट घेऊन येते, ती जशी प्रिया घरामध्ये येते, ती ताट उधळते आणि ते म्हणते, तुम्ही इथे पार्टी करताय का? अर्जुनने तर कोर्टामध्ये तमाशा केला आहे, ते पुरेसं झालं नाही का? मात्र प्रताप चिडतो की तुझी कुठली वागण्याची पद्धत आहे. त्यावेळेस प्रिया त्यालाच बोलते की बाबा, तुम्ही नेहमी दोघांची बाजू घेता. मग त्यावेळेस अर्जुन मध्ये तो म्हणतो, का मी कुठलं काम चुकीचं केलं? मी फक्त तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. आणि हे बघायचं असेल तुम्हाला तर माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि आजचा तुम्हाला कसं वाटला, आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुमचे कमेंट जरूर करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर.